भारतीय जनता पार्टी मार्फत आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। हे दिवावासियांच्या हिताचं आंदोलन आहे। आज सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना देखील सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करून फेरीवाले 3-3 लाईन लावून दिव्याच्या रस्त्यावर बसत आहे आणि याचा नाहक त्रास दिव्यातील जनतेला होत आहे। हा त्रास मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी वारंवार आंदोलन करत आहे। 9 जुलैला देखील सहाय्यक आयुक्तांना पत्र दिलं होतं रस्ता रोको आंदोलन करणार म्हणून। त्यांनी आम्हाला बोलवून आमच्याशी चर्चा करून आम्हाला 4 दिवसाचा अवधी मागितला। माणुसकी या नात्याने पक्ष आमचा शिस्तबद्ध आमचा पक्ष आहे, त्या शिस्तीने आम्ही त्यांना 4 दिवसाचा सोडून 7 दिवसाचा अवधी दिला, पण कोणती कारवाई त्यांनी केली नाही। ठातूर मात्र 1 दिवसासाठी त्यांनी कारवाई केलेली होती। ती कारवाई करून संध्याकाळी परत जैसे थे वैसेच वसुलीवाले तिथे बसलेले आहेत। आमचा हेतू हा फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देऊन त्यांची रोजीरोटी बंद करण्याचा नाही आहे। आमचा लढा दिवावासियांना होणाऱ्या त्रासाबद्दल आहे। सत्तेत असताना देखील जर एखादा पालिका प्रशासन एखाद्या ठिकाणी न्याय देत नसेल तर संघर्ष हा करावाच लागतो। भारतीय जनता पार्टी संघर्षातून उभी राहिलेली पार्टी आहे। संघर्ष हा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या 5वीला पुजलेला आहे। फेरीवाल्याला इथले कोणी तथाकथित असतील त्यांचं ते सर्वांनाच माहिती आहे। कोण फेरीवाल्यांकडून 50 रुपये हप्ता घेऊन त्यांना बसवतो, त्यांना पाठबळ देतो। मागे एका पक्षाने त्यांच्या असेल कुठला, सगळ्यांना माहिती आहे। ते इथे आम्हाला जाहीर करायची गरज नाही आहे। दिव्यातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे कोण फेरीवाल्यांची वकिली करतो आणि कोण त्यांच्याकडून 50 रुपये घेतो। आता त्यांना कदाचित त्रास नसेल, त्यांना त्यांच्यापासून काहीतरी आर्थिक फायदा देखील असेल असं मी बोलू शकतो। मित्रपक्ष असून देखील सुद्धा तो आमच्यासोबत नाही, खेदाची बाब आहे आमच्यासाठी। आज आम्ही दिवावासियांसाठी लढतो आणि जोपर्यंत फेरीवाला मुक्त होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे। युती जरी असली तरी आम्ही जनतेच्या बाजूने आहे।